नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, जी की सध्या पवित्र पोर्टलवर एक न्यूज बुलेटिन आलेला आहे आणि त्यातल्या त्यात अतिशय महत्त्वाची गोष्ट ही आहे, जी काही कन्वर्ट यादी, जे काही समांतर आरक्षणवादी होते त्यांची रूपांतरित यादी लागली होती। मग ते मागे काही दिवसापूर्वी लागली होती, त्यानंतर आज एक यादी लागलेली आहे। आता आज एक यादी लागण्यामागचं कारण काय होतं, तर त्यावेळी काही संस्था ह्या ज्या लाल रेडमध्ये दाखवण्यात आलेल्या होत्या आणि त्यांची यादी जाहीर करण्यात आलेली नव्हती, ती यादी आज जाहीर केली आहे। मग आता ही यादी जाहीर झाल्यामुळं आणखीन महत्त्वाची एक गोष्ट घडली आहे, कोणती की जे काही उमेदवार विथ इंटरव्ह्यूची वाट पाहत होते त्यांची प्रतीक्षा आता ही संपुष्टात येत आहे। त्यांच्यासाठी काउंटडाऊन सुरू झालेला आहे। तर हे कसं आणि हे लालवालं यादीचं नेमकं प्रकरण काय होते ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि विथ इंटरव्ह्यूची यादी कधी लागू शकते याच्या संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर आपली पहिली यादी ही 4 महिन्यापूर्वी लागली होती, त्यानंतर रूपांतरित यादीसाठी सर्व खटाटोप चालू होता आणि रूपांतरित यादी ही आपली मागल्या महिन्यामध्ये लागली। मग त्यानंतर त्या यादीमध्ये काही ठिकाणी लाल 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 असं दिसत होतं। मग हे लाल का दिसत होतं, तर या ज्या काही जागा होत्या या ठिकाणच्या जागेवर निवडणुका होत्या। मग आता ह्या निवडणुका असल्यामुळे या याद्या जाहीर करण्यासाठी परवानगी नव्हती, म्हणून ह्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या नव्हत्या, ह्या वेटिंगवर ठेवल्या होत्या आणि त्यातल्या त्यात आणि याच्यामध्ये काही न्यायिक प्रकरण होते, म्हणजे जे काही रयत शैक्षणिक संस्था आहे, म्हणजे काही रयत संस्था आहे याच्यावर न्यायालयामध्ये प्रकरण चालू आहे, त्यामुळे हे यादी लावण्यात आली नव्हती। मग याच्यामध्ये ही न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे मग याच्यासाठी काय करता येईल, मग याचं यादी कशी लावण्यात येईल याच्यासाठी अभ्यास करण्यासाठी वेळ घेतला आणि ज्यावेळेस आचारसंहिता संपली त्यावेळेस ही यादी लागली। आता आपल्याला अपेक्षा होती की हे 7 तारखेपर्यंत लागेल, म्हणजे 7 तारखेला आचारसंहिता संपणार होती, पण लागली नाही। आज 11 तारखेला ही यादी लागलेली आहे। मग हे सर्व प्रकरण नेमकं काय होतं, कसं होतं हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा हे सांगितलं होतं की कन्वर्ट यादी जरी आत्ता लागलेली असेल तरी कन्वर्ट यादी पार्ट 2 हे लवकरच आपल्याला पाहायला भेटेल आणि कन्वर्ट यादी पार्ट 2 लागल्याशिवाय विथ इंटरव्ह्यूची यादी लागणार नाही, हे लिहून घ्या असं सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। असो, आता ही जी काही कन्वर्ट यादी पार्ट 2 आहे हे लागलेली आहे आणि मी त्या या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पार्ट 2 कन्वर्ट यादी म्हणजे रूपांतरित यादी पार्ट 2 आहे, याच्यामध्ये 150+ जागा असतील, म्हणजे 150+ उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं असेल हे सुद्धा सांगितलं होतं। मग आता जी काही यादी आलेली आहे, जी काही रयतची यादी आलेली आहे त्याच्यामध्ये सध्या 156 उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे। आणखीन एक दुसरी यादी आहे, ती काय सध्या आणखीन बघितलं नाही, त्याच्यामधला आकडा थोडासा वेगळा आहे, पण 150+ उमेदवारांचं सध्याच्या रूपांतरित यादी भाग 2 मध्ये सिलेक्शन झालेलं आहे। आता या यादीमध्ये ज्या ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन। पण हे जरी सिलेक्शन झालेलं असलं तरी याच्या मागे काही अटी आहेत। आता ह्या अटी कोणत्या आहेत ह्या सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे। नुसतं यादी लागली म्हणजे आपलं सगळं संपलं असं नाही। आता रयत शैक्षणिक संस्थाची रयत संस्था आहे याचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि बुलेटिनमध्ये सुद्धा हेच दिलेलं आहे की ही जी काही यादी लावण्यात येत आहे, मग हे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे आणि तज्ज्ञांची मतं जाणून घेतल्यानंतर ही यादी जाहीर करण्यात येत आहे, पण याच्यावर नियुक्ती देता येत नाही। तुमचं तिथं सिलेक्शन होणार, आज ना उद्या होणार, पण सद्यस्थितीला तुम्हाला तिथं जॉईनिंग होण्यासाठी नियुक्ती मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल, हे न्यूज बुलेटिनमध्ये स्पष्ट दिलेलं आहे। आता
जे काही प्रकरण चालू आहे त्याच्यामध्ये पुढली तारीख दिलेली आहे, त्यावर सर्व तुमचं भवितव्य अवलंबून असेल. सध्या तुमचं तिथं नंबर लागलेला आहे, रयतमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, पण रयतच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शाखेमध्ये तुम्हाला जॉईनिंग किंवा नियुक्ती भेटेल हे सध्या स्थितीला सांगता येत नाही. याच्यासाठी तुम्हाला थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल. आता निवड झालेली आहे, तुम्हाला तिथं आज ना उद्या जॉईनिंग भेटेल, यात काही वाद नाही आहे. असो, आता आपण वळू सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे. सगळं काही झालं विना मुलाखत, म्हणजे पहिले जो राऊंड झाला त्याच्यामध्ये 11,085 लागले, मग रूपांतरित यादी लागली त्याच्यामध्ये 3,000 प्लस लागले, आत्ता रूपांतरित यादी भाग 2 लागले त्याच्यामध्ये 150 प्लस उमेदवार लागले. मग आता जो काही विना मुलाखत फेज 1 विदाऊट इंटरव्ह्यू हा जो काही राऊंड होता हा पूर्णपणे यशस्वीपणे संपलेला आहे. मग आता फेज 1 मध्येच विथ इंटरव्ह्यू हा राऊंड राहिलेला आहे. मग आता हा राऊंड कधी लागेल याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. सर्वांनापेक्षा जे उमेदवार 9वी ते 12वी साठी पात्र आहेत त्यांची उत्सुकता एकदम शिगेला पोहोचलेली आहे. ते या राऊंडसाठी खूप वाट पाहत आहेत. आता तुमची प्रतीक्षा संपत आलेली आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, जोपर्यंत कन्वर्ट राऊंड पार्ट 2 लागणार नाही तोपर्यंत विथ इंटरव्ह्यूचा विचारसुद्धा करू नका, आणि कन्वर्ट राऊंड पार्ट 2 लागल्यानंतरच विथ इंटरव्ह्यू राऊंडचा विचार केला जाईल. मग आता हे असं का, याच्या मागचे साधे सरळ कारण आहेत की एक हे आलं होतं, GR आलं होतं, GR म्हणा किंवा एक पत्रक आलेलं होतं, न्यूज बुलेटिन आलं समजा, किंवा तशी माहिती सांगितलेली होती. आपली शिक्षक भरती ही टप्प्याटप्प्यात आहे. त्यातल्या त्यात जे उमेदवार विना मुलाखत यादीमध्ये लागतील आणि ज्यावेळेस मुलाखत यादी लागेल, मुलाखत यादीमध्ये सुद्धा विना मुलाखत यादीमध्ये लागलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल. तोही वरच्या वर्गासाठी, त्या वर्गासाठी ते पात्र असतील. साधी सरळ हेडलाईन होती, त्याच्यावर मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. त्याच कारणासाठी विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू ह्या दोन्हीच्या याद्या एकत्रितपणे लावलेल्या नाहीत. मग आता ही विथ इंटरव्ह्यूची यादी कशी लागेल याच्यासाठी विनाकारण तर्कवितर्क लावलेले आहेत. हे तर्कवितर्क काहीही कामाचे नाही आहेत. याच्यासाठी काय तर्कवितर्क लावलं आहे की नव्याने प्रेफरन्स द्यावे लागतील. ही बाब अतिशय चुकीची आहे. नव्याने प्रेफरन्स देण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. मग काही जण म्हणतात की येस नोसाठी टॅब उपलब्ध येईल, तसा सुद्धा काही होणार नाही. जी काही विथ इंटरव्ह्यूची यादी आहे ती कशी लागेल, जे काही विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये लागलेले आहेत ते सर्वच्या सर्व उमेदवार वगळले जातील. आता वगळले जातील म्हणजे काय, जो उमेदवार 1ली ते 5वी साठी पात्र आहे तो म्हणजे लागलेला आहे ऑलरेडी 1ली ते 5वी साठी, पण तो उमेदवार 6वी ते 8वी 9वी ते 12वी साठी सुद्धा पात्र आहे, तर त्याचा विचार विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये केला जाईल आणि त्या यादीमध्ये त्याचं नाव असेल. साधं सरळ लॉजिक आहे. नव्याने प्रेफरन्स देण्याची गरज नाही आहे, किंवा माझा नंबर लागलेला आहे म्हणून मला मुलाखत यादीमध्ये जायचं किंवा नाही आहे असा विचार करण्यासाठी डबल प्रोसेस घेतली जाणार नाही आहे. ती जर तशी झाली तर ही आपल्यासाठी अतिशय दुःखद घटना असेल आणि दुर्दैव असेल. का तर नंतर हे नव्याने प्रेफरन्स, मग ते नव्याने लॉक करणं, मग नव्याने हे करणं, त्याच्यासाठी वेळ लागेल. पुढल्या गोष्टी कधी कशा काय घडतील हे सांगता येत नाही आहे. पण सद्यस्थितीला असं आहे, साधं सरळ आहे की डबल प्रेफरन्स देण्याची गरज नाही आहे, नव्याने प्रेफरन्स द्यायची गरज नाही आहे. ऑलरेडी जे दिलेले आहेत त्यावरच विथ इंटरव्ह्यूचा राऊंड होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता की विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कधी होईल, या राऊंडसाठी आता जास्त दिवस प्रतीक्षा करायची गरज नाही आहे. आता नव्याने प्रेफरन्स द्यायची गरज नाही आहे, ते घेणारच नाही आहेत. जर घेतले तर वेळ लागेल, नाही घेतलं
तर लगेच होऊन जाईल. लगेच म्हणजे किती, जास्तीत जास्त 7 ते 8 दिवसाच्या कालावधीमध्ये, जास्तीत जास्त म्हणतोय, त्याच्या पुढं जाणार नाहीये. जास्तीत जास्त 7 ते 8 दिवसाच्या कालावधीमध्ये आपला विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागलेला असेल. मग आता विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागला म्हणजे सर्व झालं का, ते सुद्धा तसं नाही आहे. एकदम क्लिअर एका व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगतोय. कारण एकदा का विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागला आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव आलं, 4-5 वेळा तुमचं नाव आलं, म्हणजे 4-5 शाळा आल्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, असं तुमची निवड यादी लागली, मेरिटनुसार निवड यादी लागते, ती लागली म्हणजे तुमचं झालं का, सिलेक्शन झालं का. तर ती गोष्ट तितकी साधी सरळ सोपी नाही आहे, खूप किचकट आहे. विथ इंटरव्ह्यूची यादी लागली, मग ज्या संस्थेवर तुम्हाला मुलाखत द्यायची आहे त्या संस्थेनं तुम्हाला मुलाखतीसाठी टाइम टेबल दिलेला जाईल. त्यानुसार तुम्हाला तो फॉलो करायचा आहे. पण ती संस्था तुम्हाला कधी इंटरव्ह्यूला बोलवते ते सर्वच्या सर्व त्या संस्थेवर अवलंबून आहे. मग आता ह्या अशा गोष्टी मागच्या वेळेस खूप घडलेल्या आहेत. विद्यार्थी मुलाखतीसाठी मुलाखती यादी लागली पण मुलाखतीसाठी बोलवलं नाही. वारंवार फोन करून विचारलं तर सांगितलं की सिलेक्शन झालेलं आहे, दुसरा उमेदवार घेतलेला आहे, जागा ऑलरेडी भरलेल्या आहेत. अशा घटना खूप घडलेल्या आहेत. मग अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शासन, प्रशासन आणि आयुक्त कार्यालयातून अतिशय उत्तमरित्या पावले उचलली जात आहेत. आणि सध्याची शिक्षक भरती ही अतिशय व्यवस्थित, योग्य पद्धतीने, योग्य गतीने व्यवस्थित होत आहे. जेवढी अपेक्षा केली त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आणि फास्ट रीतीने होत आहे. आणि आता हा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड झाला की फेज 1 संपला असं नाही आहे. ही पण एक गोष्ट लक्षात घ्या. फेज 1 कधी संपेल, ज्यावेळेस रिक्त, पात्र, अपात्र, गैरहजर हे जे आहेत यांची निवड यादी लागेल, परत एक राऊंड होईल. तो झाल्यानंतर फेज 1 पूर्णपणे संपलेला असेल. आणि आता फेज 2 सुद्धा होणार आहे. आता आयुक्त साहेब एवढ्या एक योग्य पद्धतीने सर्व फॉलोअप घेत आहेत, तर फेज 2 सुद्धा एकदम सुरळीतपणे होईल आणि तो होणारच आहे. तसं आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे की शिक्षक भरती ही विविध टप्प्यांमध्ये होणार आहे. जशा जाहिराती येतील तशा शिक्षक भरतीचे नव्याने जागा निर्माण होतील, हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि आपली शिक्षक भरती तशीच होणार आहे. फेज 2 नेमका किती जागांसाठी आहे, कसा आहे, केव्हा आहे ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघू. पण ह्या व्हिडिओमध्ये इतकंच महत्त्वाचं होतं की जी काही लाल रंगामध्ये जे काही आस्थापने दर्शवली होती विना मुलाखतवाल्या, त्यांची यादी कोणत्या कारणास्तव लावण्यात आलेली नव्हती, त्याचं सर्व स्पष्टीकरण मग आता का लावली ते सुद्धा सर्व व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. आणि विथ इंटरव्ह्यूची यादी कधीपर्यंत लागेल ते सुद्धा सांगितलेलं आहे. मग याच्यामध्ये कोण वगळून येतील हे सुद्धा मी एकदम व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. असो, जे उमेदवार लागलेले आहेत त्यांचं परत एकदा अभिनंदन. आणि सगळ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट, जे उमेदवार विथ इंटरव्ह्यूसाठी तयारी करत आहेत त्यांनी आता जास्त इकडं तिकडं लक्ष न देता फक्त आणि फक्त विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडकडे आणि इंटरव्ह्यू कसा द्यायचा, कशा पद्धतीने द्यायचा ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. कारण आता ही संधी आहे. एकदा लागले की विषय मिटून जातो, जास्त टेन्शन राहत नाही. मग पुन्हा नव्याने कधी येतील, काय येतील त्या गोष्टी वेगळ्या. पण आलेली संधी सोडू नका. विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागला की त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला संस्थेमध्ये इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही संस्थेवर जाऊन इंटरव्ह्यू द्या आणि जास्त तिकडल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आणि फेज 2ची नेमकी भानगड काय आहे ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा न्यूज बुलेटिन आलेला आहे, त्याच्यामध्ये इतकं महत्त्वाचं काही नाही, जे काही महत्त्वाचं होतं ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. असो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची घंटी आहे
ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील. आणि आत्ताच न्यूज बुलेटिन आलेला आहे, यादी लागलेली आहे. सर्वांनी न्यूज बुलेटिन जशाच तसं वाचून दाखवलेलं असेल, आपण ते तसं करत नाही आहे. असो तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती